26 डिसेंबरला सकाळी खोपोली शहरात दिवसाढवळ्या नगरसेविका मानसी काळोखे यांचे पती आणि माजी नगरसेवक मंगेश काळोखे यांची हत्या झाली। या हत्या प्रकरणात सध्या नवनवीन गोष्टी समोर येत आहेत। मंगेश काळोखे यांच्या पुतण्यानं दिलेल्या फिर्यादीनुसार राष्ट्रवादी अजित पवार गटाचे रायगड जिल्हाध्यक्ष सुधाकर घारे यांच्यासह 10 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला। त्यापैकी 9 संशयित लोकांना अटक सुद्धा झाली। हे संवेदनशील प्रकरण पाहून काल राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काळोखे कुटुंबियांची भेट घेऊन ही केस फास्ट ट्रॅक कोर्टात चालवण्याचं आश्वासन दिलं। पण काल संध्याकाळी या हत्या प्रकरणातला एक सीसीटीव्ही समोर आला। त्यामध्ये 5 आरोपी हे मंगेश यांच्या अतिशय अमानुष पद्धतीने हत्या करताना स्पष्ट दिसतंय। त्यामुळे या हत्या प्रकरणातील महत्त्वाचे धागेदोरे पोलिसांच्या हाती आलेत। एकीकडे या प्रकरणात मुख्य आरोपी म्हणून संशयित असलेले सुधाकर घारे, भरत भगत हे दोघे गुजरातला फरार असल्याची माहिती समोर येते। त्यावरून तटकरेंवरही आरोप होत आहेत। पण आतापर्यंत नेमकं काय काय घडलं? 38 सेकंदाच्या सीसीटीव्ही फुटेजमधून नेमकं काय समोर आलं? एकनाथ शिंदेंची भूमिका काय आणि थेट तटकरेंवर आरोप का होत आहेत? पाहूयात या व्हिडिओतून। नमस्कार, मी ओमकार आणि तुम्ही पाहताय बोल व्हिडिओ। शिंदेंच्या शिवसेनेचे नेते आणि आमदार महेंद्र थोरवे यांचे कट्टर समर्थक असणारे मंगेश काळोखे यांची भर दिवसा खोपोलीच्या मध्यवस्तीत हत्या झाली आणि सबंध खोपोली या हत्या प्रकरणानं पुरती हादरून गेली। मंगेश यांची हत्या झाल्यानंतर संपूर्ण खोपोलीत तणावाचं वातावरण होतं। संशयित आरोपींना पकडण्यासाठी जिल्हा पोलीस अधीक्षक आंचल दलाल, अप्पर पोलीस अधीक्षक अभिजित शिवतारे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांची 8 ते 10 पथकं सुद्धा तैनात करण्यात आली। त्यापैकी एका पथकानं काल दुपारी या हत्या प्रकरणातील संशयित असलेल्या रवींद्र देवकर आणि दर्शन देवकर यांना नागोठणे परिसरातून पळून जाताना अटक केली। तर काल संध्याकाळी या हत्या प्रकरणातील सगळ्यात महत्त्वाचा पुरावा समोर आला। मंगेश काळोखे यांच्या हत्या करतानाचा 38 सेकंदाचा एक थरारक सीसीटीव्ही फुटेज माध्यमांमध्ये समोर आला। सध्या समोर आलेल्या सीसीटीव्ही मधून ही घटना 26 डिसेंबरला सकाळी 6:58 वाजता घडल्याचं दिसून येते। सुरुवातीला मंगेश यांच्या दुचाकीला हल्लेखोरांनी धडक दिली। त्यानंतर हल्लेखोर फिल्मी स्टाईलने उतरून हातात कुऱ्हाड, कोयत्यासह तलवारी घेऊन मंगेश यांच्या समोर आले। आपल्यासोबत काहीतरी वाईट घडणार याची कल्पना मंगेश यांना आल्यामुळे ते आपला जीव वाचवण्यासाठी रस्त्यावर जीवाच्या आकांताने पळू लागले। त्यामुळे हल्लेखोर कुऱ्हाड, कोयत्यासह तलवारी घेऊन मंगेश यांचा पाठलाग करू लागले। पण थोडंच लांब गेल्यावर पळता पळता मंगेश यांचा तोल गेला आणि ते रस्त्यावर पडले। तोंडावर स्कार्फ बांधलेल्या 3 हल्लेखोरांनी सुरुवातीला मंगेश यांच्यावर सापासाप वार करायला सुरुवात केली। त्यानंतर आणखीन 2 हल्लेखोरांनी मंगेश यांच्यावर वार केला। जोपर्यंत मंगेश यांचा जीव जात नाही तोपर्यंत। फक्त 38 सेकंद चाललेल्या या थरारात सीसीटीव्ही मध्येच दिसतंय की तब्बल 27 वेळा सापासाप वार करून हल्लेखोरांनी अतिशय निर्गुणपणे काळोखेंना संपवलं। मंगेश यांचा जीव गेला आहे याची खात्री झाल्यानंतरच हल्लेखोर तिथून पसार झाले। ज्या ठिकाणी मंगेश यांच्यावर हल्ला झाला त्या ठिकाणी लोकांची काही प्रमाणात गर्दी होती। रस्त्यावर लोकांचं येणं जाणं सुरू होतं, गाड्यांची वर्दळ सुद्धा होती। पण कुणीही मंगेश यांच्या मदतीला धावून आलं नाही। इकडे मंगेश रक्ताच्या थरारात निश्चित पडले आणि त्यात त्यांचा जीव गेला। हेच त्या 38 सेकंदाच्या सीसीटीव्ही मधून समोर आलंय। आता या घडलेल्या हत्या प्रकरणाला राजकीय वळण मिळताना दिसतंय। कारण या हत्या प्रकरणात राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे रायगड जिल्हाध्यक्ष सुधाकर घारे यांचं नाव संशयित म्हणून समोर आलंय। शिवाय या प्रकरणात कर्जतचे आमदार महेंद्र थोरवे यांनी थेटपणे राष्ट्रवादीचे सुनील तटकरे यांचं नाव घेऊन मंगेश यांची हत्या ही सुनील तटकरे यांच्या सांगण्यावरून झाली आहे। हत्या करण्यापूर्वी हल्लेखोर सुनील तटकरे यांची भेट घेऊन आले होते। हा कट तटकरेंच्याच बंगल्यावर शिजला आणि त्यानंतर ही हत्या झाली। खऱ्या अर्थानं या प्रकरणात सुनील तटकरे हे आका आहेत असं सांगत राष्ट्रवादी काँग्रेसला आणि खास करून सुनील तटकरे यांना आरोपीच्या पिंजऱ्यात उभं केलंय। महेंद्र थोरवे यांनी माध्यमांशी बोलताना अशी माहिती दिली की सुधाकर घारेचा चुलत भाऊ महेंद्र घारे यांनी असे कमेंट्स केले, दुसरा नंबर हा भासेचा लागणार आहे। संकेत भासे हा माझा भाचा आहे जो कायदेशीर काम पाहतो। तो कर्जतमध्ये नगरसेवक सुद्धा आहे। त्याला सुद्धा मारण्याचा घारे याचा प्लॅन आहे। पहिला नंबर मंगेश काळोखेचा लागला, आता दुसरा नंबर हा संकेत भासे याचा असेल। हे सुधाकर घारेचा भाऊ जाहीरपणे कबूल करतोय। माझी मीडियाच्या माध्यमातून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पोलिसांना विनंती आहे की लवकरात लवकर या सगळ्या हत्या प्रकरणाचा शोध लावावा असं थोरवेंनी म्हटलंय। पण या सगळ्यावर राष्ट्रवादीचे आमदार सुनील तटकरे यांनी मात्र हे सगळे आरोप फेटाळून लावलेत। खोपोलीत काल घटना घडली ती अत्यंत निंदनीय आहे। राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीनं मी या घटनेचा निषेध व्यक्त करतो। तपास यंत्रणेचं काम सुरू आहे। आपल्या जिल्ह्याच्या पोलीस अधीक्षक एक कार्यक्षम अधिकारी आहेत, त्यांच्या नेतृत्वाखाली योग्य तो तपास होईलच। खरं तर सुधाकर घारे एक सुस्वभावी, जनतेची कदर असणारा, जनतेला न्याय देणारा नेता म्हणून कर्जत आणि खालापूर तालुक्यात निश्चितपणे चांगलं स्थान त्यांनी माणसात निर्माण केलंय।
तपास चालू आहे. त्यामुळं श्रद्धा, सबुरी, संयम बाळगून सत्य निर्विवादपणे बाहेर येईल. कुणीही आपली प्रतिक्रिया सोशल मीडियावर देऊ नये. सर्व आरोप निराधार आहेत. हिंमत असेल तर SIT नेमून चौकशी करा. काळोखे प्रकरणातील सर्व आरोप खोटे असून काळोखे प्रकरणाशी आमचा आणि राष्ट्रवादी पक्षाचा कोणताही संबंध नाही असं म्हटलंय. तर काल संध्याकाळी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काळोखे कुटुंबियांची भेट घेतली. त्यावेळी काळोखे कुटुंबियांनी आरोपींवर कठोर कारवाई व्हावी, आरोपींना फाशीची शिक्षा व्हावी अशी मागणी केली. तर या प्रकरणात जे गुन्हेगार आहेत ते आता सुटणार नाहीत. या खटल्याला फास्ट ट्रॅकवर घेऊन आरोपीला फाशी होईपर्यंत आम्ही पाठपुरावा करू. या प्रकरणातील आरोपी कोणीही सुटणार नाहीये. कठोर कारवाई होईल. या प्रकरणात मकोका सारखी कारवाई करण्याच्या सूचना मी दिलेल्या आहेत. मी काळोखे कुटुंबियांच्या संपर्कात राहील. अशा प्रकारचं सुडाचं राजकारण हे पहिल्यांदा झालं आहे, पण यापुढे असं होता कामा नये. अशी वृत्ती ठेचून काढली पाहिजे. पुन्हा अशा घटना घडू नयेत याची काळजी देखील घेतली पाहिजे. या संपूर्ण प्रकरणावर माझं लक्ष आहे असं एकनाथ शिंदे म्हणाले. आता जी माहिती स्थानिक पत्रकारांनी दिली त्यानुसार आतापर्यंत तरी या प्रकरणात एकूण 9 आरोपींना अटक करण्यात आली आहे. पोलिसांच्या एका पथकानं अगदी शिताफीनं काल रवींद्र देवकर आणि दर्शन देवकर यांना नागोठणे परिसरातून पळून जाताना अटक केली. तर अजित पवार गटाचे रायगड जिल्हाध्यक्ष सुधाकर घारे आणि प्रवक्ते भरत भगत हे सध्या फरार असून त्यांच्यावर सुद्धा गुन्हा दाखल केलेला आहे. सध्या अटकेत असलेल्यांमध्ये रवींद्र परशुराम देवकर, दर्शन रवींद्र देवकर, धनेश रवींद्र देवकर, उर्मिला रवींद्र देवकर, विशाल सुभाष देशमुख, महेश शिवाजी दायतकड, सागर राजू मोरे, सचिन दयानंद खराडे आणि दिलीप हरिभाऊ पवार अशी नाव आहेत. याशिवाय काही संशयित आरोपींचा सुद्धा शोध सुरू आहे. हत्या केल्यानंतर आरोपींनी आपले मोबाईल फोन बंद केले होते, ज्यामुळे त्यांचा शोध घेणं पोलिसांसाठी एक मोठं आव्हान होतं. आरोपी मुंबईच्या दिशेनं आणि इतर विविध ठिकाणी पळून गेले आणि अंडरग्राऊंड झाल्याची प्राथमिक तपासात समोर आलं होतं. मात्र तांत्रिक विश्लेषण आणि गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी आरोपींचा शोध घेतला आणि त्यांच्या मुसक्या आवळल्या. पण या निमित्तानं जिल्ह्यात एकनाथ शिंदेची शिवसेना आणि अजित पवारांची राष्ट्रवादी या दोन पक्षात वाद पेटलाय. हे दोन्ही पक्ष एकमेकांच्या विरोधात आरोप प्रत्यारोप करताना दिसत आहेत. पण सध्या तरी राजकीय वादातून ही हत्या झाल्याचा संशय सध्या व्यक्त केला जातोय. पोलिसांचा तपास चालू आहे. आपल्या मुलीला शाळेत सोडण्यासाठी गेलेल्या मंगेश काळोखे यांना जरा सुद्धा कल्पना नव्हती की त्यांच्यावरती हल्ला होईल. हल्लेखोरांनी फिल्मी स्टाईलनं येत कुऱ्हाड, कोयत्यासह तलवारीनं सपासप वार केले, हत्या केली आणि तिथून पसार झाले. पण काल रात्री या हत्या प्रकरणातील CCTV फुटेज समोर आलं आणि या हत्या प्रकरणाच्या शोधाला गती मिळाली. सध्या पोलिसांनी काही संशयित लोकांना अटक केली असून बाकी फरार आरोपींचा शोध सुरू आहे. आता पोलिसांच्या तपासात नेमकं काय समोर येतं, ही हत्या करण्यामागचा नेमका हेतू काय होता आणि हत्या कुणाच्या सांगण्यावरून घडवून आणली हे पाहणं देखील महत्त्वाचं असणार आहे. बाकी या सगळ्या प्रकरणाबद्दल तुम्हाला नेमकं काय वाटतं? या हल्ल्यामागं नेमकं काय कारण होतं? तुमचं मत आणि प्रतिक्रिया मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी बोल व्हिडिओच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.